सिंहगड रोड परिसरात कमरेपेक्षा सुद्धा जास्त पाणी साचलंय। त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना बाहेर काढणं ही प्राथमिकता आहे। या परिसरातल्या नागरिकांचं रेस्क्यू प्रशासनानं केलंय। प्रशासनानं बोटीच्या साहाय्यानं लोकांना बाहेर काढलेलं आहे। वयोवृद्ध त्यासोबतच लहान मुलं यांना प्राधान्यक्रमानं बोटीच्या साहाय्यानं बाहेर काढलं जात आहे। सोसायट्यांमध्ये अजूनही अनेक लोक अडकून पडलेले आहेत। सोसायटीच्या तळमजल्यावरती पाणीच पाणी बघायला मिळतंय। सिंहगड रोड परिसरात कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे या पाण्यातूनच आता नागरिकांना वाट काढावी लागतेय। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय। गाड्या सुद्धा पाण्याखाली बुडालेल्या आहेत। त्यामुळे घरातल्या चीजवस्तूंचं आणि गाड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मंत्रालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून पुण्याच्या पालकमंत्री अजित पवारांनी पूरस्थितीचा आढावा घेतलाय। जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातल्या लोकांना अलर्ट का नाही केलं? काल जर एक फोन किंवा निरोप जाऊन लोकांना एक भोंगा वाजवला असता, यंत्रणा लावली असती सरकारने, तर हजारो लोक आज वाचली असती। त्यांना आपण शिफ्ट केलं असतं ना कुठेतरी। अर्ध्या एक तासामध्ये पूर्ण मूव्हमेंट करून दिली। लहान लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आज कोण गच्चीवर बसलंय, कोण जीव वाचवतंय। भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये, भयानक। कंप्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट, कंप्लीट फेलियर। काय झालंय की एकतर इरिगेशन खातं जेव्हा पण पाणी सोडतं ही परिस्थिती ही निर्माण होते हे त्यांनाही माहिती आहे, पण ते पण नेहमी रात्री अलर्ट न देता हे पाणी सोडतात आणि दरवेळेस नागरिकांना या परिस्थितीमधनं जायला लागतं। पालकमंत्र्यांना पण आपण फोन केलेला आहे की ही युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये यंत्रणा इथे पोहोचली पाहिजे। आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांना लोकांना बाहेर काढण्यासाठी इथे थांबणार आहोत तोपर्यंत।